दिनकरने नेहमीप्रमाणे पेपरचा स्टॉल आवरला आणि सगळी बांधाबांध करून लोखंडी स्टँड नेहमीच्या जागेवर ठेवला. त्याला साखळी लावून कुलूप घातले. उरलेल्या पेपरचा गट्टा सायकलच्या मागच्या कॅरियरला लोंबकळणाऱ्या सुतळीने घट्ट बांधला. एकदा उगीचच मागे वळून बघितले. इथे काही राहण्यासारखे नव्हतेच आणि राहिले असते तरी ते चोरी जाण्यासारखे नव्हते. पेपरचा गल्ला तर भावाने मगाशीच नेला होता. खुर्ची, छत्री ही नेहमीप्रमाणे स्टॉलच्या मागे असलेल्या इमारतीच्या जिन्याखाली ठेवली होती. पण एक सवय लागलेली असते. त्याने शांतपणे सायकलला स्टँड काढला आणि सायकल हातात धरून हळूहळू तो रस्त्याला लागला. पलीकडच्या भैयाने नेहमीप्रमाणे विचारले, "क्या निकले क्या घर दिनू?" त्याने सुद्धा मानेनेच होकार भरला. हे रोजचेच होते. चौकात त्याला सगळे दिनूच म्हणत. त्या गल्लीत त्याला ओळखणारे बरेच होते, पण तो निमूटपणे मान खाली घालून जायचा आणि यायचा. तसं घर 4-5 किलोमीटरवर होतं. पण दिनू कधीही स्टॉलपासून निघाल्यानंतर सायकलवर बसून जात नसे. किमान ती गल्ली ओलांडेपर्यंत तरी तो सायकल हातात घेऊनच जायचा. आधी पेपर एजंटकडे जाऊन उरलेले पेपर देऊन त्याची चिठ्ठी ताब्यात घ्यायची होती. त्याप्रमाणे तो निघाला. गल्ली संपल्यावर त्याने सायकलवर टांग मारली. एजंटकडे पोचल्यावर सायकलला लावलेला पेपरचा गट्टा त्याने एजंटच्या ताब्यात दिला. चिठ्ठी घेऊन खिशात टाकली आणि तो घरी निघाला. एजंटकडून निघाल्यावर गल्लीत असलेल्या चहाच्या दुकानात जाऊन 1 कप चहा घेणं हा सुद्धा त्याचा दिनक्रमाचा भाग होता. सकाळी 5 वाजता एजंटकडून पेपर घ्यायचे आणि दुपारी 1 वाजता उरलेले पेपर नेऊन द्यायचे. हिशेब वगैरे भाऊ बघत होता आणि हा त्याचा गेल्या अनेक वर्षाचा दिनक्रम होता. त्याप्रमाणे तो चहाच्या दुकानापाशी आला. सायकल स्टँडला लावली आणि चहाच्या दुकानात त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसला. चहावाला अण्णासुद्धा त्याच्या इतकाच जुना. तो त्याला सुद्धा ओळखत होता. किंबहुना दिनूच्या वडिलांपासून म्हणजेच तात्यांपासून त्यांचे संबंध. अण्णांनी विचारले, "काय दिनू शेठ, दिला का गट्टा?" ह्या प्रश्नालाही दिनूने मानेनेच होकार दिला. त्याला खरं तर खूप भूक लागली होती आणि समोरच्या बरणीत क्रीम रोल दिसत होते. घ्यावा का एखादा? पण नकोच, उगीच मंगेश रागवायचा. त्याने हळूहळू चहा संपवला आणि अण्णाला हात करून तो बाहेर पडला. इथे सुद्धा हिशेब मंगेशच बघत होता. त्याने फक्त चहा प्यायचा. दिनू घरी आला. घरी तरी काय 2 खोल्या आणि 1 पडवी. दिनूचा मुक्काम पडवीतच असायचा. पडवीच्या शेजारी भिंतीला टेकून दिनूने सायकल लावली आणि चपला काढून तो पडवीत ठेकला. त्याच्या चाहुलेने आईने आतूनच सांगितले, "दिनू, हातपाय धुवून ये, जेवायला वाढलंय." दिनू निमूटपणे उठला. हातपाय तोंड धुवून पानावर येऊन बसला. समोर पानात पडेल ते मान खाली घालून जेवत होता. मध्येच त्याला काहीतरी आठवले. "आई, मंगेशला आज सुट्टी असेल ना?" "आज गुरुवार." "हो, पण तो आज मित्रांबरोबर धरणावर गेलाय. रोजच्या धबाडग्यात कुठे त्याला जायला मिळते कुठे?" दिनू काहीच बोलला नाही. दिनूला वाटले, एवढ्या 10 किलोमीटर अंतरावर तर धरण आहे, पण आपण अजून बघितले नाही. पेपरच्या स्टॉलमुळे कुठे जाताच येत नाही. एखाद्या दिवशी मंगेशला स्टॉलवर बसवायला काय हरकत आहे? तो एकदम म्हणाला, "आई, मी पण जाणार आहे धरण बघायला." "शहाणाच आहेस? मग स्टॉलवर कोण बसेल?" "मंगेश जाईल ना." "हो का? मग कंपनीत कोण जाईल?" "गुरुवारी त्याला सुट्टी असते ना." "ते काही नाही. पुढच्या गुरुवारी मी धरणावर जाणार म्हणजे जाणार." "बरं बरं, त्याला अजून वेळ आहे. तू आधी जेव बघू मुकाट्याने." दिनकर जेवण करून पुन्हा पडवीमध्ये आपल्या पथारीवर येऊन बसला. त्याच्या डोक्यावर आता धरण बसलं होतं. धरण म्हणजे काय? कसं असेल? तिथे जाऊन लोक काय करतात? असे 1 ना 2 अनेक प्रश्न त्याला पडले. कोण उत्तर देऊ शकेल? उत्तर मिळो ना मिळो, आपण पुढच्या गुरुवारी धरणावर जायचेच. त्याने आता शर्ट पॅन्ट बदलून हाफ पॅन्ट घातली आणि पठारीवर आडवा झाला. एवढ्यात आई आतून म्हणाली, "अरे दिनू, दळण संपलंय रे. गहू काढून ठेवलेत डब्यात. जाऊन घेऊन ये बरं." "मंगेशने सांगून ठेवलंय गिरणवाल्याला. जरा वेळाने जातो. आता मला झोप आलीये." "झोपतेस कसला दिवसाढवळ्या? उठ आणि दळण घेऊन ये." "अगं, पण मी सकाळी किती लवकर उठतो. मग मला झोप येते आत्ता." "काही झोपायला नकोय. जेवायला चल म्हणाले तेव्हा चटकन आलास आणि आता काम म्हटलं तर लगेच झोप आली साहेबांना." दिनू काही न बोलता उठला. आता ह्या बोलण्याची सवय लागली होती त्याला. त्याने खुंटीला अडकवलेला शर्ट घातला, दळणाचा डब्बा घेतला आणि गिरणीकडे चालायला लागला. दिनूला असं दुपारच्या उन्हात पाठवताना वनिताबाईंना सुद्धा जीवावर आलं होतं.
पण आज गुरुवार, संध्याकाळी 4च्या आत दळण आणलं नाही तर 4 नंतर लाईट जातात आणि मग गिरणीही बंद होते. तसं भाकरीचं पीठ होतं म्हणा, पण मंगेशला भाकरी आवडत नाही आणि पीठ नाही म्हणून भाकरी घेऊन जा म्हटलं तर मग काही विचारू नका. जो आरडाओरडा. दिनू काय करत होता, त्याला नुसतं बघून खायला घाला. कमावून आणण्याची अक्कल नाही, पण 2 वेळचं जेवण मात्र पाहिजे. मी एकटा किती पुरा पडू वगैरे वगैरे इतकं ऐकवलं की काही विचारू नका. एका अर्थाने ते बरोबरच होते. दिनू जन्मतःच थोडा मंद, अभ्यासात बुद्धी चालली नाही. तात्या होते तोपर्यंत काही वाटले नाही. त्यांची नोकरी, पेपरचा स्टॉल ह्यावर भागून जायचं. पण अचानक ते गेले आणि सगळा भार मंगेशवर आला. तरी बरं, तात्यांच्या ओळखीने नुकत्याच नवीन आलेल्या कंपनीत नोकरी मिळाली मंगेशला. पण तात्यांच्या जाण्याने एक कमावता हात गेला. दिनूचा काही उपयोग नाही. व्यवहार, हिशोब काही फारसा कळत नाही. जुजबी कळतो. कुठे काय बोलावं, कोणाशी काय बोलावं ह्याची फारशी अक्कल नाही. पण आपलंच पोर, त्याला कुठे सोडून देणार वाऱ्यावर. वनिताबाईंचा जीव गलबलला. ह्या पोराचे कसे होणार आपल्यानंतर? मंगेशला ते आत्ताच ओझं वाटते. मग आपल्या पश्चात तो कशाला लक्ष देईल दिनूकडे? नातेवाईक काय 4 दिवस हळहळतील, नंतर हात झटकून मोकळे होतील. बरं, हा पहाटेपासून दुपारपर्यंत स्टॉलवर असतो. निघताना काय चहा घेईल तेवढाच. सकाळी मंगेश नाश्त्याचा डबा नेऊन देईल तेव्हा तो खाणार. कधी 9 तर कधी 10ला नेऊन देतो. कधी त्याला उशीर झाला तर तोही नाही. मग दिनूने कधी गल्ल्यातले पैसे घेऊन काही खाल्लं तर काय बिघडलं, पण मंगेश त्याचंच भांडवल करी. संध्याकाळी हिशोब जुळला नाही की मग आग पाखड. दिनूला चटकन हिशोब येत नाही, मग दोघांची बाचाबाची. कधी कधी त्यांना वाटे दिनूला घेऊन दूर आपल्या गावी जावे, पण गावी तरी काय उजेडच. इथे निदान स्टॉलवर तरी बसतो. तिथे म्हणजे खायला कहर आणि भुईला भार असं व्हायचं. पण हल्ली त्यांना राहून राहून असं वाटायला लागलं की आपण आहोत तोपर्यंत दिनूची काहीतरी कायमची सोय बघायला हवी. मंगेश आत्ताच त्याचा एवढा रागराग करतो तर लग्न झाल्यावर काय करेल? सरळ घरातून हाकलून देईल. ह्या विचाराने त्यांना अलीकडे रात्री झोप येत नसे. ह्या श्रावणात आपण गावाला जाऊ तेव्हा श्याम भटजींना ह्यांची पत्रिका दाखवू आणि काय आहे ह्याच्या भविष्यात ते विचारूच. त्यांना एकदम आठवलं की ह्या महिन्याअखेरीला तात्यांचे श्राद्ध आहे. आज मंगेश आला की काढूयात त्याच्याशी विषय. तो थोडा कुरकुर करेल, खर्चाचं काय वगैरे, पण श्राद्ध तर केलंच पाहिजे. वनिताबाईंनी जेवण उरकले आणि त्या थोड्या लवणल्या, पण डोक्यातले विचार चालूच होते. कधीतरी त्यांना डोळा लागला आणि दिनूच्या चाहुलीने त्यांना जाग आली तेव्हा 3 वाजून गेले होते. दिनूने दळणाचा डबा जाग्यावर ठेवला आणि पुन्हा येऊन पडवीत बसला. दिनू, मंगेश येईल इतक्यात. तो आला की चहा करते. आई, आजचा पेपर वाचला का? गॅस 90 रुपयाने महाग होणार आहे ह्या महिन्यापासून. नाही रे, एवढा आपला पेपरचा स्टॉल, पण मी मात्र एकही पेपर वाचत नाही. वनिताबाई हसत म्हणाल्या. मी उद्यापासून तुला एक पेपर आणून देईन रोज. नको रे बाबा, तू आणून देशील पुष्कळ, पण इथे वाचत बसायला वेळ कोणाला आहे? आई, आज अण्णांच्या दुकानात काय फ्रेश क्रीम रोल आले होते, तू खाल्लेस की काय? आईने भीतीने विचारले. नाही, मला खरं तर खावेसे वाटले, पण मंगेश मला भूक लागली तरी काही खाऊ देत नाही. म्हणतो खाल्लं नाहीस तर काही मरणार नाहीस. वनिताबाईंना परत गलबलून आलं, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. विषय बदलायचा म्हणून त्या म्हणाल्या. दिनू, संध्याकाळी गुरुजींकडे जाऊन ये आणि ह्या महिन्याअखेरीस तात्यांचे श्राद्ध आहे ह्याची आठवण त्यांना करून ये. अरे हो, मी विसरलंच होतो. ह्या वेळेला आपण तात्यांच्या फोटोला मोगऱ्याचा हार आणू. दिनूच्या ह्या अगारच बोलण्याने वनिताबाईंच्या मनात काळजीचे, दुःखाचे कड येत होते, पण वरवर त्या काही दाखवत नव्हत्या. त्यांनी ह्याआधीही अनेकदा विनूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ह्या दुनियेतले छक्के पंजे माहीतच नव्हते. तो आपल्याच विश्वात असायचा. आपलं बोलणं त्याला कळलं आहे की नाही हे सुद्धा कळत नसे. तो मंद आहे पण वेडा नाहीये. पण मंगेशला हे पटत नव्हते. त्याचं म्हणणं की तो मंद वगैरे काही नाही, त्याला सगळं समजतो. तो मंद असल्याचा आव आणतो आणि आपण ह्या वागण्याला खतपाणी घालतो. त्याला सगळं समजतो. तो म्हणजे खालमुंडी आणि पातळधुंडी आहे. काम करायला नको, नुसतं आयतं बसून खायची सवय लावली आहे तुम्ही. आणि मंगेश एकदा बोलायला लागला की त्याच्या तोंडाला लागणे नको असे वाटते. त्यामुळे वनिताताईंनी श्याम भटजींना पत्रिका दाखवायचा विचार केला होता. दिनू संध्याकाळी गुरुजींकडे गेला. अरे दिनू, ये, कसा आहेस? गुरुजी आस्थेने विचारले. ठीक आहे. दिनू गुरुजींच्या घरात मांडलेल्या खुर्चीत बसत म्हणाला. आज इकडे कुठे दौरा?
आईने पाठवले. महिन्याअखेरला तात्यांचे श्राद्ध आहे ना, त्याची आठवण करून द्यायला. आईला सांग की माझ्या लक्षात आहे, मीच येणार आहे 2 दिवसात सगळं ठरवायला. ठीक आहे, मग जाऊ मी. अरे जातोस कुठे, जरा थांब. गुरुजी आत गेले आणि वाटीत 2 रव्याचे लाडू घेऊन आले आणि त्याला देऊन म्हणाले, घे, हे खा आणि मग जा. दिनूने ते लाडू अगदी आनंदाने खाल्ले, कारण रव्याचे लाडू त्याला फार आवडत. कित्येक दिवसात त्याने खाल्ले नव्हते. दिनूने घरी येऊन आईला गुरुजींचा निरोप दिला. तोपर्यंत मंगेश आलाच होता. त्याची आणि आईची श्राद्धावरूनच चर्चा चालली होती. मी काय म्हणते मंगेश, वर्षश्राद्ध आहे ते करू, मग पुढे आपल्याला जमलं तर दरवर्षी करत जाऊ, नाही तर नाही. पण आई, खर्च किती येईल? बरं, गुरुजींना कसं सांगणार की कमी पैशात करा? का त्याला काय होते, त्यांना काय आपली परिस्थिती माहीत नाही? माहीत आहे ग, पण दक्षिणा, दान, तयारी म्हणजे किमान 2-5 हजार तरी खर्च येणारच. मंगेश, गुरुजी म्हणाले की तेच येणार आहेत 2 दिवसांनी सगळं ठरवायला. मग काय तू ठरवणार आहेस सगळं? आपला विषय नाही तर कशाला मध्ये तोंड घालतो? दिनू हिरमुसला होऊन मान खाली घालून बसला. शेवटी बरीच चर्चा होऊन निदान वर्षश्राद्ध करूयात असं ठरलं. 2 दिवसांनी गुरुजी आले संध्याकाळी. मंगेश सुद्धा कंपनीतून आला होता. दिनू होताच. काय वहिनी, कशी आहे तब्येत? गुरुजींनी बैठकीवर बसत विचारलं. बरी आहे. मंगेश, तुझी नोकरी कशी चालली आहे बाबा? तात्यांच्या नंतर तूच आधार आहेस वहिनींना, गुरुजी जाणीवपूर्वक बोलले. हो ना, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. मग कसं करू या श्राद्धाचे? गुरुजी, हे पहा, मंगेश एकटाच कमवता आहे घरात. पेपरचा स्टॉल आहे पण नावापुरताच, त्यामुळे साधंच करूया वनिताबाई. हं, ते आहेच. दिनूचा तसा काहीच उपयोग नाही, सांगेल तेवढेच करणार. हो ना, म्हणून म्हटलं की तुम्हीच सांगा कसं करायचं ते. वनिताबाई, हे पहा, माझी गुरुदक्षिणा राहू द्या, पण जे इतर गुरुजी येतील त्यांना किमान 201 तरी द्यायला हवेत. शिवाय तयारी म्हणजे किमान 1000-1500 तरी लागणार. तेवढी तयारी आहे ना तुमची? वनिताबाईंनी सहेनतूक मंगेशकडे बघितले. मंगेशने सांगितले की ठीक आहे, करतो काहीतरी सोय. गुरुजी गेले. महिना अखेरीला तात्यांचे श्राद्ध आले. जेवायला 4 ब्राह्मण सांगितले होते, पण हल्ली श्राद्धाचे जेवायला ब्राह्मण मिळेनासे झाल्याने 2 वरच भागवले. वनिताबाईंना मनाला थोडे पटले नाही, पण परिस्थितीमुळे त्या तरी काय करणार, आणि गुरुजी तरी. मंगेशला मात्र मनातून आनंद झाला की 2 ब्राह्मणांची दक्षिणा वाचली. दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक गुरुजी आले. वनिताबाईंना वाटले की काही करायचे राहून गेले की काय. वहिनी, येऊ का? या गुरुजी. अचानक येणं केलं? अचानक नाही, ठरवून आलो. दिनू कुठं आहे? येईल तासाभरात स्टॉल बंद करून. हे बरं झालं, त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. बोला ना. हे बघा वहिनी, तात्या मला भावासारखे होते, म्हणजेच त्या अर्थाने दिनू माझा पुतण्या झाला, हे गृहीत धरून मी बोलतोय. वनिताबाईंनी काही उलगडा होईना, पण निदान गुरुजी काय म्हणतायत ते तरी ऐकू म्हणून त्या गप्प बसल्या. गुरुजी पुढे बोलू लागले. तुम्ही परवा म्हणालात की दिनूचा काही उपयोग नाही, मंगेश एकटाच कमावणारा आहे. हो, ते तर तुम्हाला माहीतच आहे. तेच सांगतोय मी. आता जी गोष्ट बोलेन त्याबद्दल गैरसमज करून न घेता वस्तुस्थिती स्वीकारून त्यावर विचार करा. बोला ना, तुम्ही आमच्या हिताचेच सांगणार. परवा तात्यांच्या श्राद्धाला 4 ब्राह्मण सांगितले, पण आले 2च. हो ना, मग पुन्हा 2 घालावे लागतील का? नाही, तो विषय संपला. मी सांगतोय ते वेगळंच आहे. गुरुजींना सुरुवात कशी करावी ते कळत नव्हते. मग तुमच्या दिनूला श्राद्धाचे किंवा 13व्याचे जेवायला ब्राह्मण म्हणून पाठवाल का? काय? जे ऐकलं त्यावर वनिताबाईंचा विश्वास बसत नव्हता. हे पहा, मला कल्पना आहे की तुम्हाला वाटेल की मी काय भलतंच विचारतोय, पण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हे करणं आणि त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने ह्यावर विचार करा. भलतंच काय गुरुजी, माझा पोर मंद आहे, पण तो मला जड नाही. उद्या मंगेशने काही विचारलं तर आम्ही मायलेकरं कसंही करून पोट भरू, हेच मला सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या दोघांची पोट भरण्यासाठी मी सांगतोय, ते सोडून बाकी काहीही करायला तयार आहात. मग मी म्हणतो हे का करायचे नाही? शिवाय प्रत्येक दिवशी किमान 500 रुपये दक्षिणा मिळेल. शास्त्रात सुद्धा हे जेवण जेवू नये असे सांगितलेले नाही. जो कुठलेच कर्म करत नाही त्याला काही बाधत नाही, पण जो सर्व कर्म करतो त्याने संध्या केली की झालं. दिनू कुठलेच कर्म करत नाही, त्यामुळे त्याला बाधायचा प्रश्नच येत नाही. शिवाय हे उत्पन्न हयावयात चालू राहील. आज काहीतरी खुळचट कल्पनांमुळे ह्यासाठी ब्राह्मण मिळत नाहीत, आणि आपलं पोट भरण्यासाठी केलेलं कुठलंही सत्कर्म हे मान्यच आहे शास्त्राला. अहो विचार करा, चोरी, दरोडी, गुंडगिरी करण्यापेक्षा किंवा भीक मागण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच. तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही मायेने जेवायला घालाल त्याला.
उद्या तुमच्या पश्चात मंगेशने त्याला घरातून हाकलून दिले तर ते काय करणार आहे? थोडासा मंद असल्याने त्याला कोणी नोकरीवर ठेवेल का? ही संधी आहे, घाई नाही. विचार करा. त्याला त्याचा स्टॉल सांभाळून हे करता येईल. रोजचे दुपारचे जेवण बाहेरच होईल. शिवाय तो रोज किमान 500 रुपये दक्षिणा तुम्हाला आणून देईल. ती योग्य प्रकारे गुंतवलीत की अजून 10 वर्षाने त्याने काही केले नाही तरी पिठलं भात जेवू शकेल एवढी रक्कम त्याला महिन्याला मिळेल. मी तुम्हाला हे माझ्या स्वार्थासाठी सांगत नाहीये. तुमच्याबद्दल, दिनूबद्दल कळकळ वाटतीये म्हणून बोलतोय. विचार करा आणि मला सांगा. मंगेशला विचारावं लागेल. लोक काय म्हणतील? अहो, लोकांचं सोडा. बोलणारी लोक काय दुपारी 12 वाजता जेवायला घालणार आहेत का त्याला? आणि मंगेशला काय फरक पडतो? उलट त्याला आनंदच होईल. रोजचे 500 रुपये मिळत आहेत म्हटल्यावर. पण त्याला काय सांगायचे ते मी पाहीन. तुमची तयारी आहे का ते सांगा. मला विचार करायला वेळ हवाय हो. इतकं चटकन नाही सांगता येणार. ठीक आहे, विचार करून मला सांगा. मात्र हे मान्य असेल तर माझ्या वाड्यात तुम्ही दोघांनी राहायला यायचे. मंगेशपाशी राहायचे नाही. माझ्या वाड्यात 2 खोल्या रिकाम्या आहेत. तिथे भाड्याने राहा. मंगेशची वृत्ती कशी आहे हे मला माहीत आहे. मी तुमचे घर फोडतोय असं समजू नका. पण म्हणतात ना, राखवी बहुतांशी अंतरे. मात्र तुम्हाला पटलं नाही तर राग मानू नका. दिनूच्या काळजीपोटीच मी हे सांगतोय आणि शास्त्राचा अभ्यास मी केलाय म्हणून सांगतोय. याचा विचार करा आणि तुमचा निर्णय कळवा. पुढचे 2 दिवस वनिताबाईंच्या डोक्यात वडनावळ पेटला होता. गुरुजी सांगतायत ते मानावं तर लोक काय म्हणतील, पण न मानावं तर दिनूची चिंता आपल्याला आहे हे तर खोटं नाही. त्याचं कसं होणार ह्यासाठी आपण श्याम भटजींना पत्रिका दाखवणारच होतो ना. मंगेशसुद्धा सुट्टा होईल. त्याचे लग्न, मुलंबाळं होऊन तो मार्गी लागेल. ह्या उपायाने दिनूची चिंताही मिटेल. स्वतःशीच त्यांचा वाद चालला होता. पण अखेर एका निर्णयावर त्या आल्या आणि एका दुपारी त्या त्यांचा निर्णय ऐकवायला गुरुजींच्या घरी गेल्या. दिनूने गडबडीने स्टॉल आवरला. पेपरचा गट्टा सायकलला बांधला आणि टांग मारून तडक एजंटकडे गेला. चिठ्ठी खिशात टाकून घरी आला. वनिताबाईंनी चहा तयार ठेवला होता. तो घेऊन शर्ट पॅन्ट घालून धोतर जब्बा घातला. पॅन्टच्या खिशातून 2 कॅडबरी काढल्या आणि आईच्या हातात देऊन म्हणाला की थोड्या वेळाने मंगेशची मुलं येतील, त्यांना खाऊ दे हा. आणि सायकल घेऊन तो घाईघाईने अभ्यंकरांकडे निघाला. गेल्या 2 वर्षांपासून एक नवा उत्साह आणि जोश त्याला आला होता. आता तो कुचकामी नव्हता. तोही कमवता झाला होता आणि मुख्य म्हणजे आईला सांभाळत होता. दिनीला तर ही जगण्याची नवी कला फारच आवडली होती. आता तर तो दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आईला घेऊन धरणावर जात होता. हे 2 दिवस तो त्याच्या नव्या उद्योगाला सुद्धा जात नव्हता. कारण हे 2 दिवस सोडले तर त्याला इतर दिवशी वेळच नसायचा. आईने निर्णय घेताना व्यवहार बघितला होता आणि आता त्याचे सगळे व्यवहार तीच बघत होती. तो फक्त मनसोक्त जगत होता. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.